दोघांनी कशाला जबाबदारी घेतली आणि ती पार पण नाही धड पाडली. आता त्यांनी विचारते मी काय सांगू त्याला. काय तुम्ही दोघं बस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे, तुला उत्तम आरोग्य लाभू दे. धन्यवाद. असाच आनंदी हसरा राहा आणि दरवर्षी असा तरुण तरुण होत जा. तू म्हणालीस मी झालं सर. नमस्कार. आयुष्यभर. अरे बापरे, खूप मोठा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा. थँक्यू बेटा. हॅपी बर्थडे बाबा. थँक्यू बाळा. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे बाबा. थँक्यू प्राध्यापक. काका. अरे ज्योती, तू पण आलीस. हो मग ताईने मला सांगितलं ना तुमचा वाढदिवस आहे म्हणून आले तुम्हाला विश करायला. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. बरं वाटलं तू आलीस ते. पाया पडते. आयुष्यभर. तुम्ही सगळे एवढ्या सकाळी माझ्यासाठी एकत्र आलात, खरंच खूप बरं वाटलं. चला आता दरवर्षीप्रमाणे आपण सगळे गीतांजलीला भेटूया. या. काय गीतांजली गायकवाड, कसा दिसतोय मी? अगदी लग्नात दिसत होतो तसा दिसतोय की नाही? खरं तर तू मला सोडून गेलीस आणि तू तरुणच राहिलीस. मीच म्हातारा झालो. सुलू, काय ग, हार नाही आणलास? आता येणार खरी मजा. ज्याची भीती होती तेच झालं. देव जाणे आता काय होणार आहे. सुलू, बाबा एक मिनिट. आता तुझा खोटा साजूकपणा सगळ्यांसमोर येणार. मग कळेल ही सुभद्रा तुझं काय करू शकते ते. सुभद्राई, हे तुमचंच काम आहे. तुम्हाला काय वाटलं माझ्याकडे दुसरा कुठला ऑप्शन नाहीये? मी आधीच 2 हार तयार करून ठेवले होते. अचानक हा हार कुठून आला? प्रीतीला हा दुसरा हार तयार करायला वेळ तरी कधी मिळाला? कसं शक्य आहे हे? बाबा, प्रीतीने हा हार स्वतः बनवलाय. काय सांगतोस काय? खरंच खूप सुंदर आहे. इतक्या वर्षात एवढा सुंदर हार आपण कधी गीतांजलीला घातलाच नव्हता. थँक्यू. गीतांजली, तू नेहमी म्हणायचीस ना आपल्याला एखादी मुलगी हवी होती. ही बघ, एक मुलगी आणली आम्ही आणि ती अगदी तुझ्यासारखी आहे. खरंच प्रीती, आज गीतांजली असती ना तिने तिथे खूप लाड केले असते. बाबा, मी आईंना कधी भेटले नाहीये, पण मला खात्री आहे त्यांचा स्वभाव तुमच्यासारखाच गोड असेल.
कारण त्यांच्या सोबतीला तुमच्यासारखा यंग स्मार्ट आणि हँडसम नवरा जो होता, मग अजून काय हवंय? खूप छान काम केलंस ताई. असंच सगळ्यांना सांभाळून या घराचं सोनं करशील, माहितीये मला. हे कसं शक्य आहे? मी स्वतःच्या हाताने विस्कटून टाकला होता तो हार. तर अचानक इतक्या कमी वेळात हिने दुसरा हार कसा बनवला? एका दगडात दोन पक्षी मेले. एकतर या हाराचा योग्य वापर झाला आणि दुसरं म्हणजे सुभद्रा आईंचा प्लॅन फसला. सुभद्रा आई, तुमचा आजचा प्लॅन बिघडवणं खूप महत्वाचं होतं, कारण तुम्ही हरलात तरच मी माझं मेन अजेंडा सक्सेसफुल करू शकेन. प्रीती, खरंच खूप छान बनवलाय हार. शोभून दिसतोय फोटोला. ताई, माझं एक काम करशील का प्लीज? काय? म्हणजे बघ, मगाशी सगळं छान झालं, काका पण खुश होते आणि आता आवरून कदाचित ते दुकानात जायला निघतील. मग हे तू मला का सांगतेस? आता कसं सांगू तुला ताई, दीप आहे ना, त्याने काकांचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी त्याची अख्खी रूम सजवली आहे आणि तिथे काकांचा बर्थडे सेलिब्रेट करायचा त्याचा प्लॅन आहे. आणि तुला तर माहिती आहे काका आणि त्याचं रिलेशन कसं आहे. हे जर त्याने डायरेक्ट सांगितलं तर काका चिडतील अगं. मग मी काय करू? ताई, सगळ्यांना तू सांग की हा सगळा प्लॅन तू केलायस. काय? ताई प्लीज, हे बघ, सकाळी तू हार केला तर काका तुझ्यावर तसेही खुश होते आणि हे जर त्यांना कळलं तर त्यांना अजून आनंद होईल. प्रीती, ही डील वाईट नाहीये. उलट त्या पुरुषोत्तमच्या मनात तुझी इमेज अजून वाढेल. ताई ताई ऐक ना, प्लीज प्लीज, नाही नको ना म्हणून. मला कळतंय, म्हणजे मला सुद्धा खोटं बोलायला आवडत नाही, पण ह्या खोटं बोलण्यामुळे जर काकांना छान वाटणार असेल आणि त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना आपण चांगली आठवण देऊ ना, सगळ्यांना छान वाटेल, दीपलाही बरं वाटेल. त्या भिकारड्या दीपला बरं वाटेल असं एकही काम माझ्या हातून कधीच होणार नाही. मी का करायची त्याला मदत? ताई, अगं कसला विचार करतेस? प्लीज हो बोल ना. अगं, मी विचार करत होते की तू मला एवढी विनंती का करतेस? म्हणजे आपल्याच माणसाच्या आनंदासाठी करायचे की नाही हे सगळं? मग मी का नाही करणार? करू की, काहीच प्रॉब्लेम नाही. थँक्यू ताई, थँक्यू 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 सो मच.